आपला आवाज कोकण 24 तास। पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने हरित प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे। पर्यावरण संतुलन राखून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करणं हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आज आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं चार्जिंग सेंटर हे आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध झालेलं आहे। त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून EV गाडीचा वापर पण आम्ही आज सुरू केलेला आहे। आदरणीय पंतप्रधानांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार त्या मार्गावर चालण्याचं काम आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आजपासून सुरू करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली। पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली। वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनाचा वापर ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। शासनाच्या विविध स्तरावर हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुविधा अधिकाधिक उभारल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगची सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे। यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळणार असून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।